आहे शेवाळवाडी गावच्या माजी सरपंच प्रतिमाताई शेवाळे। त्यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत। आज त्यांचा वाढदिवस देखील आहे। सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्याला स्टार महाराष्ट्र न्यूज तर्फे वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सर्वप्रथम तर तुमचे धन्यवाद। आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे फराळाचा कार्यक्रम ठेवला आहे, त्यामुळे आलेल्या सर्व उपस्थित ग्रामस्थांचे, नातेवाईकांचे आणि उपस्थित सर्व लोकांचे मी मनापासून स्वागत करते। तुम्ही शेवाळवाडी गावच्या माजी सरपंच राहिलेले आहात, त्याबरोबर तुमचं समाजकार्य सुद्धा चालू असतं आणि तुमचे मिस्टर राहुलदादा शेवाळे यांच्या माध्यमातून खूप सारी कामं आता चालू आहेत, काही चर्चेत सुद्धा आहेत। ते नेहमी ॲक्टिव्ह असतात आणि तुम्हीही ॲक्टिव्ह असतात। पण आज तुमचा वाढदिवस आहे आणि एक समाजसेविका, एक माजी सरपंच या नात्याने तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने काही सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन केलेलं आहे का? खरं तर राहुलदादांचा उपक्रम हे कायमच चालू असतात की वाढदिवस आहे म्हणूनच उपक्रम नाही तर महिन्याचे 30 दिवस, वर्षाचे 12 महिने त्यांचे सोशल वर्क चालू असतं। आणि मी माजी सरपंच असतानाही त्यांनी खूप कामे केली, त्यांच्या काळातही त्यांनी खूप कामे केली। आत्ता माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणीचं शिबिर ठेवण्यात आयोजन केलेलं आहे। शिबिराबरोबरच एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही माजी सरपंच तर राहिलेलेच आहात, पण आता निवडणूक येऊ लागते आहे पुणे महानगरपालिकेची आणि प्रभाग क्रमांक 15 मधून तुमचं नाव चर्चेत आहे। तर तुम्ही आज जाहीरपणे सांगणार की तुम्ही निवडणूक लढवणार आहात की नाही? इच्छा आहे आणि राहुलदादांचं काम बघता मला अशी आशा आहे की निवडणूक लढावी म्हणून। सरपंच असताना तुम्ही कामं खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहेत, तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडल्या। आता तुम्ही कोणती व्हिजन्स घेऊन निवडणुकीसाठी उभे राहणार आहात? आपल्याकडे लोकांच्या तर मूलभूत गरजा पूर्ण झालेल्याच असतात, परंतु तरीही पाण्याचे प्रश्न असतात, आणखीन काही लोकांचे प्रश्न असतात। ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी कायम त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे, हे व्हिजन घेऊनच आम्ही पुढे येणार आहोत। अगदीच त्याचबरोबर माझा एक महत्त्वाचा प्रश्न असेल की तुम्ही निवडणुकीसाठी उभा राहता, हे फार महत्त्वाची गोष्ट, कारण एक महिला प्रतिनिधी पुढे येते आणि समाज तिला पाठिंबा देतो, हे फार मोठी गोष्ट आहे। त्याचबरोबर तुमच्या वाढदिवसादिवशी आज आम्ही बघतोय की ते महिलांचा प्रतिसाद तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतोय। तर महिलांसाठी काही वेगळं तुम्हाला करण्याची इच्छा वगैरे येत्या काळामध्ये? खरं पाहिलं तर महिलांचा मुख्यतः पाण्याचा प्रश्न असतो, तर बऱ्यापैकी राहुलदादांनी आमच्या गावामध्ये हे केलेलं आहे, यशस्वीपणे पार केलेलं आहे। आपण आत्ता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निधीतून आमच्या गावासाठी पाण्यासाठी मंजूर केले आहे आणि आमच्या प्रभागासाठीही आम्ही पाण्याचे काम आणि इतर रस्त्याची कुठलीही कामं असेल ते आमच्या माध्यमातून करू शकतो। अगदीच तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेतलं। माझा शेवटचा प्रश्न असेल की निवडणुकीसाठी तुमचा पक्ष कोणता असेल? भारतीय जनता पार्टी हा फिक्स म्हणावा लागेल? हो, भारतीय जनता पार्टीच। खूप खूप धन्यवाद। आज आपल्यासोबत होत्या प्रतिमाताई राहुलदादा शेवाळे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे। अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। मी सरिता देसाई आपल्यासोबत आहे, कॅमेरामॅन अमित।